हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या मीना ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर चांदवडच्या देवीचं दर्शन घेतलं आणि मग तिथून निघालो. तिथून निघाल्यानंतर आहे ना वरती इथं डोंगरावर आहे ना चंद्रेश्वर म्हणून महादेव मंदिर आहे आणि इथं ना एंट्री फी 30 रुपये. तर 30 रुपयाची पावती फाडायची आणि मग ते आपल्याला वरती जाऊन देतात. तर खूप छान दाट असं जंगलसारखंच आहे, दाट झाडी वगैरे हिरवीगार आणि मस्त वळणाचा रस्ता आहे. तर तो येताना घेतलेलं आहे पूर्ण रस्त्याचं शूट, जाताना काही घेतलेलं नाही आहे मी. बघशालच तुम्ही उतरताना तो सगळा रस्ता दिसेल तुम्हाला. तर हे बघा असं आहे आणि खूप छान दिसतं वरतून आहे ना, सगळं चांदवड दिसतं पूर्ण आणि डोंगर वगैरे पण जवळ आहे. असं थोडंफार हे बघा अशा गाड्या आहे ना स्टॉपला उभे होते, अशा फोटो वगैरे काढायला आहे ना तिथं गाड्या वगैरे पार्किंगला पण होत्या आणि काही उभ्या पण होत्या तिथं फोटो काढत होते. तर पोचलेलो आहे आम्ही इथं वरती. 10 मिनटं लागतात गाडीमध्ये वरती यायला. तर हे बघा गाडी पार्किंगला लावली आहे आणि निघालो आहे आम्ही मंदिराकडे. तर मंदिर पण मोठं आहे, मस्त ही कमान वगैरे दिसते, खूप छान वाटतं आणि हिरवंगार आहे, मस्त वरतून सगळं दिसतं. तर बघा ही चंद्रेश्वराची पाटी लावलेली इथं आणि तिथं लिहिलेले सगळे हिंदू लोकांनीच मध्ये जायचं. पण येता असे बाहेर म्हणजे मुसलमान वगैरे कोणी ना आलेले होते, ते तिथं बाहेर बसलेले होते. एंट्री. तर खूप छान मंदिर आहे हे. हे बघा पोचलेलो आहे आम्ही मंदिराजवळ वरती. थोडंसं पायऱ्या चढून यावं लागतं वरती आणि पोचलेलो. छान मंदिर, पिंड वगैरे तर खूप छान आहे, मध्ये दिसेलच तुम्हाला. आता तुम्ही पण घ्या आमच्याबरोबर दर्शन. आणि दर्शन घेऊन बाहेर आलो. मंदिराच्या पाठीमागचा परिसर आहे बघा हा. झाडं वगैरे आणि मोठे मोठे झाडं पण आहे. मग आम्ही तिथं ना फोटो वगैरे पण काढले बरेचसे आणि मग निघालो. तर हे बघा असं दिसतंय वरतून, एकदम छान व्ह्यू इथं आणि डोंगर जवळ आहे शिवाय या गावाला इथं.
श्रावण महिन्यात पाणी पाऊस भरपूर राहतो इकडे, त्यामुळे सगळं हिरवं दिसते. आणि डोंगर जवळ आहे इकडे पाऊस आहे ना कमीच राहतो गावाला डोंगर आहे बरं का. इकडे पाऊस कमीच राहतो. या वर्षी जास्त या वर्षी सगळीकडेच पाऊस आहे. हा पण इकडे पडला, इकडे जास्त पडला शेवटी. गणपती मंदिर दिसतं का पप्पा? लोक त्या बाजूला तिकडे एक मंदिर काय माहिती रस्त्याच्या पलीकडे बोलला ना तो. हा रस्त्याच्या पलीकडे इच्छामणी मंदिर आहे म्हणून. इच्छापूर्ती इच्छामणी नाही, इच्छापूर्ती गणेश मंदिर तेच दिसतंय हायवेच्या पाटण एकदम वणीला आहे तसं आहे ना. तशीच आहे. पहिले लय भीती वाटायची, आता काय वाटत नाही. माझे चांगले डोळे करत आहे असं. गाड्या त्या मापात झाल्या, रस्ते चांगले झाले. हा इच्छापूर्ती तर काय तिथंच कमाने हायवेच्या हो नाही दिसत ना का. आलो होतो इथं आम्ही इच्छापूर्ती गणेश मंदिरात चंद्रेश्वराचं दर्शन घेऊन. तर हे बघा, हे नवसाला पावणारा गणपती हा. तर खूप लोकांची इच्छा पूर्ण होती इथं. तर इथं असं सुरुवातीलाच आहे ना चहा गाळे वगैरे, तिथं चहाचे दुकानं वगैरे, पेढ्याचे चहाचे. ज्याचा नवस पूर्ण झाला ना ते मग पेढे वाहतं, कोणी नारळ फोडतं. तर चला आपण पण घेऊ गणपती बाप्पांचं दर्शन. तर मंदिराच्या बाहेरच इथे एक नारळवाल्या ताई बसलेल्या होत्या. मग तिथं चप्पल वगैरे काढली, नारळ हार घेतला आणि निघालो मंदिरात. तर कमानीच्या आतमध्ये गेल्यावर मस्त मोठं असं प्रशस्त पटांगण आहे. आणि तिथंच आहे ना हातपाय धुवायला पण नळ वगैरे बसवलेलं आहे. बघा, हा माणूस इथं चाललं आहे त्याचं साफसफाईचं काम तिथं. आणि हे बघा, ही इच्छापूर्ती गणेश मंदिर.
तर इथून मध्ये गेलं का उजव्या साईडलाच मस्तपैकी हातपाय धुवायला नळ बसवलेला आहे. तिथं पहिले हातपाय धुवायचे आणि हा मोठा परिसर आहे असा इथं. तर खूप छान वाटतं असं इथं. मग इथं हातपाय वगैरे धुतले आम्ही आणि मग नंतर मध्ये गेलो. अरे वा, भारी आहे ना. इथे मंदिरात एंट्री करताच आहे ना, पुढे जास्वंदीच्या फुलाच्या आकाराचं असं लावलेलं आहे. सौर ऊर्जेवर कसं रात्रीचे लाईट लागतात तसंही हे बघा. तर रात्रीचं आहे ना मस्त उजेड पडत असेल त्या फुलामध्ये, असं खूप छान दिसत असेल. जास्वंदीच्या फुलासारखे इथं सुरुवातीला एक लावलेलं आहे आणि मध्ये एक लावलेले, असे 2 फुलं लावलेली इथं. तर खूप छान लाईट पडत असेल तिथे बी त्या दोन्ही फुलांचा. आणि असे मस्त डेकोरेटिव्ह केलेले बघा. लोक इथं फोटो वगैरे काढताय. इथे मंदिरात दर्शन वगैरे घेतले आणि थोडा वेळ बसलो आणि मग फोटो वगैरे काढले आम्ही पण. इथं आहे बघा आणि खूप छान मंदिर आहे. मूर्ती पण खूप छान आहे. इथे आहे ना इच्छापूर्ती होते, म्हणजे आपण जी इच्छा बोलतो ना तर ती पूर्ण होते या मंदिरामध्ये. तर हे बघा असे झाडं वगैरे लावलेली, कुंड्यांसारखं ठेवलेले आहे आणि झाडं वगैरे लावलेली. तर खूप छान दिसतं हे. मग दर्शन वगैरे घेतले आणि मग तिथून मग आम्ही पुढे गेलो. इथे गणपती मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेतले, थोडा वेळ बसलो. तिथं काही व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं, पण तरी समितीने काढलं व्हिडिओ वगैरे तिथं. आणि मग इथंच मंदिरामध्ये आम्हाला 3 वाजले होते. मग तिथून निघालो आणि आम्ही चंदनपुरीला गेलो. तर तोही व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल. तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.